नमस्कार, मी आमिनी दळवी. या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आपण बघतोय मतसंग्राम आणि आज मिझोराम मध्ये नेमकं काय होणार आहे याविषयी आपण बोलणार आहोत. याविषयीचे आताच्या घडीची नेमकी परिस्थिती काय आहे ती सुद्धा जाणून घेणार आहोत. सध्याची परिस्थिती आणि सध्याची आकडेवारी आघाडी पिछाडी जर आपल्याला बघायची झाली तर सध्या मिझोराम मध्ये सत्ताधारी पक्ष जो आहे मिझो नॅशनल फ्रंट याला चांगलाच धक्का मिळताना दिसतोय. तर झोरम पीपल्स मूवमेंट सध्या 26 जागांवरती आघाडीवरती आहे आणि सध्याचे जे कल हाती आलेले आहेत त्या कलांच्या नुसार झोरम पीपल्स मूवमेंट आता यांचं बहुमतामध्ये सरकार येणार असल्याचं दिसतंय. सध्या तरी स्पष्ट बहुमत या सरकारला मिळणार असल्याची आकडेवारी आणि सध्याचा कल समोर येतोय. तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट सध्या 10 जागांवरती आहे. 10 जागांवरती आघाडी घेताना दिसतोय. मिझोराममध्ये भाजप 3 आणि काँग्रेस सध्या एका जागेवरती आघाडीवरती असल्याचं दिसतंय. सध्याची ही सगळी आकडेवारी आपण बघतोय. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे त्यानंतर आता पुढच्या 3.5 तास झालेले आहेत आणि या 3.5 तासामध्ये आपल्या समोर आलेला हा कल आपण बघतोय. 40 जागांसाठीची ही निवडणूक विधानसभेच्या आणि सध्याची आकडेवारी आपण बघितली तर मिझो नॅशनल फ्रंट सध्या 10 जागांवरती आघाडीवरती दिसतंय. तर झोरम पीपल्स मूवमेंट 26 जागांवरती सध्या पुढे दिसतंय. खरं तर झोरम पीपल्स मूवमेंटने यावेळेला आत्मविश्वासाने सांगितलेलं होतं की बहुमतामध्ये आमचं सरकार येईल. त्यामुळे ती आकडेवारी सध्या त्या आकड्यांच्या जवळ जाताना हे दिसत आहे. आणि ही सगळी आकडेवारी आणि महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकांमधले समजून घेऊयात. हा मतसंग्राम आपण बघतोय. मिझो नॅशनल फ्रंटला सध्या तरी धक्का मिळताना दिसतोय. हा सत्ताधारी पक्ष आहे सध्याचा. तर झोरम पीपल्स मूवमेंट सध्या 26 जागांवरती आघाडीवरती दिसतंय. कलांच्या नुसार झोरम पीपल्स मूवमेंटचं स्पष्ट बहुमतामध्ये सरकार येणार अशी सध्याची आकडेवारी आपल्याला सांगते. तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट 10 जागांवरती आघाडीवर आहे. सध्याचा सत्ताधारी पक्ष मात्र 10 जागांवरती सध्या आघाडीवरती दिसतंय. त्यामुळे मिझो नॅशनल फ्रंटला हा धक्का मानला जातोय. आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आहेत. आपल्यासोबत प्रशांत कदम आहेत नवी दिल्लीवरून आणि त्यासोबतच आपल्यासोबत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. सुरुवातीला आपण शिवाजीकडे जाऊयात. शिवाजी, सध्याच्या आकडेवारीच्या नुसार काय सांगाल, काय परिस्थिती आहे मिझोरामची? मिझोराममध्ये सत्तेच्या विरुद्ध लोक देताना पाहायला मिळत आहे. लालदू हॉम हे जे झोरम पीपल्स मुवमेंटचे अध्यक्ष आहेत, सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते. इंदिरा गांधी यांची सुरक्षा रक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी देखील सांभाळलेली आहे आणि काँग्रेसमधून खासदार म्हणून देखील निवडून आलेले आहेत. मात्र या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी थेट काँग्रेस असो किंवा मिझो नॅशनल फ्रंट जे सत्ताधारी पक्ष आहे त्याला थेट आव्हान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मिझो नॅशनल फ्रंट यांनी 2018ला ज्या पद्धतीने काँग्रेसची 10 वर्षाची सत्ता उलटून टाकत सत्ता मिळवली होती, मात्र ही सत्ता त्यांना टिकवता आली नाही असं म्हणावं लागेल. आणि जनतेच्या कौल जो आहे हा आता स्थानिक पक्षांना, प्रादेशिक पक्षांना पाहायला मिळतो. साधारणपणे ईशान्य भारतामध्ये स्थानिक पक्षांचं राजकारण हे महत्त्वाचं असतं आणि जो पक्ष सत्तेत येतो तो सत्ताधारी केंद्रातील पक्षासोबत जुळून घेतो असा एक कल सातत्याने पाहायला मिळतो. मात्र आता या निवडणुकीमध्ये जेव्हा लालदू होमा जेव्हा मुख्यमंत्री होतील तेव्हा ते कशा पद्धतीची भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे काँग्रेसचं जे पतन झालेलं आहे 2018 नंतर ते आजही कायम आहे. त्यातून त्यांनी काही सुधारणा केलेली नाहीये असं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण गेल्या निवडणुकीत 2018ला काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेले ते देखील पराभूत झाले होते आणि त्यानंतर काँग्रेसला या ठिकाणी तोंड वर काढता आलेलं नाही. साधारण 80च्या दशकापासून काँग्रेस आतापर्यंत 2018 पर्यंत आलटून पालटून सत्तेत होतं. मात्र आता या राज्यातून देखील काँग्रेस भुईसपाट होताना पाहायला मिळतंय. साधारण 2 अंकी आकडे देखील काँग्रेसला या ठिकाणी गाठता येत नाहीये. आणि गेल्या निवडणुकीत भाजपला 1 जागा होती, त्याच्यामध्ये काही वाढ होते का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. अगदी शिवाजी, तुम्ही असे सोबत राहा. आपण पुन्हा एकदा आताचे कल आणि ही आकडेवारी दाखवूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर आताचे कल आपण बघतोय. मिझो नॅशनल फ्रंट 10 जागांवरती, झोरम पीपल्स मूवमेंट 26 जागांवरती आणि भाजप 3 जागांवरती. तर काँग्रेस एका जागेवरती सध्या आपल्याला दिसतंय. आणि या सगळ्याविषयी बोलूयात
प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत, मुक्त पत्रकार. प्रशांतजी, खरं तर मागच्या वेळेला 2018चा जर विचार केला तर त्यावेळेला आपण बघितलं तर मिझो नॅशनल फ्रंटला 26 जागा होत्या, झोरम पीपल्स मूवमेंट 8 जागा, काँग्रेस 5 आणि भाजप 1. आता मात्र जर आताची आकडेवारी आणि आताचे कल बघितले तर पूर्णपणे चित्र बदलल्याचं बघायला मिळतंय. नक्कीच यामिनी, खरं तर त्याच्या आधी मला थोडीशी एक गोष्ट सांगायला आवडेल की एरवी नॉर्थ ईस्ट मधली ही जी राज्य आहेत ती माध्यमांच्याकडून आणि राजकीय प्रवाहाकडून सुद्धा खूप दुर्लक्षित राहत असतात. आज एक दिवस उशिरा मतमोजणी होते म्हणून किमान त्याची चर्चा होतीये, हे पण एक चांगली गोष्ट म्हणायला हवी. नाहीतर काल 5 राज्यांच्या मतमोजणीमध्ये मिझोरमचे आकडे किंवा तिथला जो सगळा कल आहे तो दुर्लक्षित राहिला असता. म्हणजे मणिपूर सारख्या राज्यामध्ये जेव्हा हिंसाचार होतो आणि तो इतके महिने थांबत नाही, त्याच्यानंतर मग आपलं त्याच्याकडे लक्ष जातं. आज ज्या मिझोरमची आपण चर्चा करतोय ते त्याच नॉर्थ ईस्ट मधलं राज्य आहे जिथे इतक्या दिवसांपासून ही अशांतता आहे. मुळामध्ये मिझोरमचा जो आता कौल येतोय तो राष्ट्रीय दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची बाब ही दिसतीये की नॉर्थ ईस्ट मधली जी आता सध्याची राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये एकतर भाजप सत्तेमध्ये आहे किंवा त्यांचे साथीदार सत्तेमध्ये आहेत. आणि हे केवळ एकमेव राज्य आहे नॉर्थ ईस्ट मधलं की जिथं आता भाजपची सत्ता कदाचित नसेल आणि त्या दृष्टीनं हे कल जे आहेत ते महत्वाचे असतील. दुसरीकडे काँग्रेसचं पतन आणि भाजपची वाढ हा जो एक ट्रेंड आपण नॉर्थ इंडियामध्ये बघितला तोच नॉर्थ ईस्ट मध्ये पण गेल्या अनेक वर्षांपासून दिसतोय आणि तेच पाणीपत काँग्रेसचं इथं सुद्धा झालेलं आहे. जागांची संख्या भलेही कमी असेल, म्हणजे 1 जागा फक्त काँग्रेसला मिळतीये, भाजपला आता वाढून आता किमान 3 ते 4 जागांवरती ते आघाडीवरती आहेत. पण प्रत्येक ठिकाणी भाजपनं काँग्रेसची ही स्पेस घेणं आणि नॉर्थ ईस्ट सारख्या राज्यामध्ये की जिथं ख्रिश्चन बहुसंख्येनं आहेत तिथं सुद्धा जर काँग्रेसला आपला प्रभाव जो आहे तो राखता येत नसेल तर ही काँग्रेससाठी खूप चिंतेची बाब आहे. एकेकाळी म्हणजे हे बरोबर आहे की केंद्रात ज्यांची सत्ता असते त्यांच्यासोबत ही राज्य असतात, पण ज्या ठिकाणी स्पेस आहे त्या ठिकाणी सुद्धा जर काँग्रेसला आपलं अस्तित्व राखता येत नसेल तर ही पक्षासाठी खूप महत्वाची बाब म्हणावी लागेल. गेल्या म्हणजे 2018ला जेव्हा MNF सत्तेत आलेलं होतं तेव्हा त्यांनी 10 वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवलेली होती. त्याच्यानंतर पुन्हा काँग्रेसला सूर सापडताना दिसत नाहीये आणि तिथं ही जी जागा आहे ती पुन्हा एक वेगळाच प्रादेशिक पक्ष घेतोय. त्याच्यामुळं जिथं काँग्रेसला शक्य आहे तिथं त्यांना टक्कर देणं भाजपला का जमत नाहीये, हा जो एक नॅशनल मधला इश्यू असतो तो देखील इथं आपल्याला पाहायला मिळतोय का हे बघावं लागणार आहे. अगदी याविषयी बोलूयात आपण. आपल्यासोबत पुढारी न्यूजचे संपादक तुळशीदास भोईटे सर सुद्धा आहेत. भोईटे सर, ज्या पद्धतीने झोरम पीपल्स मुवमेंटने यावेळेला प्रचंड आत्मविश्वास दाखवलेला होता तो आत्मविश्वास आता खरा ठरताना दिसतोय. तुमचं म्हणणं खरं आहे यामिनी. प्रचार सुरू होण्याच्या पूर्वीपासूनच झोरम पीपल्स मुवमेंटचे नेते हे सातत्यानं सांगत होते की आता काळ बदललाय, आता नवं पर्व येत आहे आणि मिझोराममध्ये काँग्रेस किंवा MNF म्हणजे आत्ताच प्रशांतसुद्धा सांगत होते की मिझो नॅशनल फ्रंट जी आहे ती सातत्यानं 1984मध्ये तत्कालीन म्हणजे दिवंगत पंतप्रधान जे आपले राजीव गांधी त्यांनी मिझोराममध्ये एक शांती करार घडवून आणलेला एक नवं पर्व सुरू झालं. तेव्हा ते मिझो जमातीशी त्यांच्या संघटनांशी जो करार झाला त्यातून मिझोराम हे नवं राज्य भारतात उदयास आलं. त्या राज्यात तेव्हापासून सातत्यानं 2च पक्ष सत्तेत असायचे, एक तर काँग्रेस किंवा मग मिझो नॅशनल फ्रंट MNF ज्याचा उल्लेख आपण करतोय तो. झालं कसं की मधल्या काळात तिकडची परिस्थिती बदलत होती. MNF बरोबर ईशान्येतील या महत्त्वाच्या राज्यात आपल्याही काही पावलं असावीत, या दृष्टीने आपला प्रभाव असावा, या दृष्टीनं भाजपच्या नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंटनं म्हणजे त्यांनी एक अलायन्सनं NDAनं त्यांना सुद्धा आपल्यासोबत घेतलं. त्यामुळे ते राज्यसुद्धा भाजपासोबत असल्याचं आपल्याला चित्र भारताच्या राजकीय चित्रात दिसायचं. मात्र झालं कसं की मणिपूरमध्ये हिंसाचार झाल्यानंतर MNFने थेट भूमिका घेतली की नाही, आता आम्हाला निवडणुकीला भाजपासोबत जाणं म्हणजे तोट्याचं आहे. त्यामुळे ते दूर झाले. 3 तिरंगी लढत झाली तिकडे. खरं तर चौरंगी हे मी बोलणं यासाठी टाळतो की काँग्रेसची जी स्थिती दिसते, काँग्रेस लढतीत होती, चौरंगी लढत झाली पाहिजे होती. उलट भाजपाचं काय होईल हा प्रश्न पडलेला, कारण मित्र कोणी नाहीये त्यांच्यासोबत या निवडणुकीत असं चित्र होतं. परंतु या चौरंगी लढतीत काँग्रेस अगदीच 1 वर पोहोचली आहे आतापर्यंत चित्र आहे आणि 1ची भाजपा 3 वर पोहोचलेली दिसते. म्हणजे काल तेलंगणाच्या बाबतीत पंतप्रधान मोदी बोलले तसं की तिकडचे भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते जे काही करतात आहे त्यातून पुढचा टप्पा भाजपा गाठताना दिसते.
सर्वात मोठा धक्का तरी सुद्धा अर्थातच MNF ला आहे, की ज्यांनी स्वतःची सत्ता तर गमावलीच, परंतु त्यांना कसं बसं 10चा आकडा गाठता आल्यामुळे आतापर्यंत जे कल त्यानुसार, आणि आता निवडणूक आयोगाचा सुद्धा आकडेवारी समोर यायला लागली, अधिकृत आकडेवारी, त्यातून सुद्धा हे दिसतंय की MNFची सद्दी बऱ्याच प्रमाणात बरं या झोराम पीपल्स मुवमेंटने संपवल्याने. महत्त्वाचा मुद्दा यातला आणखी एक असा आहे की किरण रिजिजू जे केंद्रीय मंत्री आहेत, जे पंतप्रधान मोदींच्या विश्वासातील ईशान्येतील नेते मानले जातात, त्यांनी स्पष्ट शब्दात प्रचार काळातच स्पष्ट केलं होतं की वेळ आली तर आम्ही माजी IPS अधिकारी असणाऱ्या त्या यांच्या जे झोराम पीपल्स मुवमेंट आहे त्यांच्यासोबत जाण्यात आम्हाला काहीही गैर नसणार, आम्ही त्यांनाही सोबत घेऊ. हे सगळीकडचं एक चित्र असतं. म्हणजे प्रशांत कदमही त्यावर अधिक बोलू शकतील, शिवाजी बोलू शकतील की जिथं जिथं ज्यांची सरशी असते तिथं भाजपाला जाण्यात कधीही गैर वाटत नसतं. केंद्रातला सत्ताधारी पक्ष आहे, ईशान्येतील राज्यांची संवेदनशीलता पाहता तिकडच्या नव्यानं उदयास येणाऱ्या एखाद्या सत्ताधारी पक्षाला सोबत घेतलं तर त्यांच्या पक्षासाठी फायद्याचं ठरेलच, पण भाजप सोबत काही प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणावर, खरं तर काही प्रमाणात नाही, भारतासाठी सुद्धा ते फायद्याचं ठरू शकेल. अगदी याच विषयी मला बोलायचं आहे. माझे सहकारी आणि आपले वरिष्ठ पुढारी न्यूजचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खरं तर बोयटे सर ज्या पद्धतीने सांगत होते, अत्यंत संवेदनशील अशी परिस्थिती या सगळ्या ईशान्येकडच्या राज्यामध्ये आहे. अगदी आत्ता झालेला जो मणिपूरचा संघर्ष जो होता, त्या सगळ्याचा परिणाम या निवडणुकीवरती बघायला मिळतोय का प्रसन्न सर? हो यामिनी, हा बघायला मिळतोच आहे. याचा एक कंगोर आणखी हाही बघायला पाहिजे की हा ख्रिश्चन डॉमिनेटेड भाग होता. जसं आता या राज्याबद्दल आपण बोलायचं झालं तर बेसिकली नॉर्थ ईस्ट मध्ये, जसं उर्वरित भारतामध्ये समजा प्रामुख्यानं राजकारणाच्या भाषेत बोलायचं झालं तर हिंदू मुस्लिम अशा फॅक्शन्स मध्ये राजकारणाचा पट मांडायचा म्हटला आणि त्याच्या खालोखाल हिंदू मधल्या जातींचा पट मांडायचा म्हटला, ईशान्य भारतामध्ये तो 3 प्रकारे मांडावा लागतो. हिंदू, ख्रिश्चन आणि यांच्यामधल्या पुन्हा ऍप ओरिजिनल जमाती. बरं, त्याच्या सुद्धा हिंदू हे तिकडची एक संपूर्णतः प्रतिमा नाही, जशी आता भारतात बनत चालली आहे काऊ बेल्ट ज्याला आपण म्हणतो की इतर ठिकाणी, तशी ती तिथे नाहीये. तिकडच्या स्थानिक जमातीचा बघावलाचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तू आता म्हणालीस तसं की याचा प्रभाव सुद्धा या मिझोरामच्या आताच्या निवडणुकीवरती पडला, ज्या मणिपूरच्या हिंसाचाराचा, ज्याचा मगाशी प्रशांतने सुद्धा उल्लेख केला होता. एक इथला ज्याच्यावरती मी जरा वेगळा, कारण बाकीचे सगळे मुद्दे ऑलमोस्ट मांडलेले आहेत, एक मुद्दा जो थोडा हायलाईट केला पाहिजे, चर्चचा रोल काय होता. आपल्याला आठवत असेल यामिनी, खरं तर या राज्याचा निकाल कालच लागणं अपेक्षित होता, मात्र 2 दिवसाच्या आधीच तिकडच्या चर्च आणि स्थानिक ख्रिश्चन एक डेमोक्रेटिक फोर्सच्या माध्यमातून असेल, निवेदनांच्या द्वारे असेल, पण निवडणूक आयोगाला तो बदलायला भाग पाडलं, कारण रविवार हा मासचा दिवस असतो. ख्रिश्चनांसाठी तो महत्वाचा दिवस असतो. जसा हिंदूंसाठी गुरुवार, मंगळवार, शनिवार, तसा त्यांच्यासाठी रविवार. आणि इनफॅक्ट रविवारची सुट्टी, म्हणजे आपल्याला आता 6वीची झालेली आहे, रविवारची सुट्टी ही ख्रिश्चनांना उपयोगी असते आणि आपल्याकडे ब्रिटिशांनी राज्य केलं म्हणून ती आपल्याकडे सुट्टी आहे. अन्यथा रविवार हा सुट्टीचा धार्मिक अंग आपल्याला माहितही नसतं. सांगायचा मुद्दा असा, त्यामुळे तिथे आज मतदान सोमवारी करण्यात येत आहे. या ख्रिश्चन असोसिएशनचं मोठं नेटवर्क आहे ईशान्य भारतामध्ये. स्थानिक प्रकारचे असोसिएशन्स आहेत, त्यांच्या वरती एक नॉर्थ ईस्टची कंट्रोलिंग बॉडी आहे, जिचे थेट संबंध हे व्हेटिकन पर्यंत असतात. यामिनी, व्हेटिकनचं लक्ष आहे. मी इकडे थोडंसं लक्षात आणून देऊ इच्छितो की जेव्हा जेव्हा नॉर्थ ईस्ट मध्ये असे संघर्ष मोठे झाले, काही वेळा व्हेटिकन किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा ज्या जगभर पसरलेल्या ख्रिश्चन फंडेड एजन्सीज आहेत त्यांनी चिंता सुद्धा व्यक्त केली होती. इनफॅक्ट म्हणूनच संघाचं जे तिकडे काम चालू आहे ते थेट काउंटर आहे RSS ला. पण आता मात्र आणखी गंमत झालेली. या राज्याच्या निवडणुकीच्या वेळी बोलायचं झालं तर जो मिझो नॅशनल फ्रंट होता त्याच्या कामाबद्दल ख्रिश्चन नाराज होते. त्या असोसिएशन्स मध्ये सुद्धा त्याच्याबद्दल अशांतता होती की यांचं नेमकं चाललंय काय, ते भाजप बरोबर जाण्याचा पुढे विचार करतायत का किंवा कसं. आणि मुळात अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा असतो, जसा इतर ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला तो इथे बघायला मिळतोय. परिणामी ही जी आता नवीन ऑर्गनायझेशन जी लोकल बॉडी आहे, झोराम पीपल मुवमेंट, त्यांना यश मिळताना बघायला मिळते. मी त्यांच्या लिडरचं नाव, मला साऊथची नाव आणि इकडचं नाव माझ्याकडनं पुन्हा मिस झालं, रिअली सॉरी फॉर द सेम. या माणसाबद्दल एक छोटासा फक्त वाक्य सांगून मी इकडे थांबतो. या माणसाचं करिअर सुद्धा इंटरेस्टिंग आहे. आम्ही मूळचा एक IPS राहिलेल्या इंदिरा गांधींच्या याच्यामध्ये सिक्युरिटीमध्ये राहिलेला माणूस आणि त्याने प्रसन्न सर, लाल दुहमा, हो येस एक्झॅक्टली. आणि गोव्यामध्ये त्या माणसानं तेव्हाचं ड्रग स्कॅन्डल जोरदार तोडून काढलं होतं. गंमत काय असावी यामिनी, यामध्ये या माणसावरती काँग्रेसने कारवाई केली होती. त्याला पहिल्यांदा त्यांच्यावरती
बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती त्यावेळी गाजली सुद्धा होती. आज त्याच माणसाची पार्टी जोरदार बरोबर. परफॉर्मन्स देते आणि कदाचित मुख्यमंत्री पदाचे हो. ते दावेदार असतात. अगदी. आपण पुन्हा एकदा प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत. प्रशांतजी, तुम्ही कसं विश्लेषण कराल सध्याच्या या सगळ्या परिस्थितीचं? कारण त्यांचा आत्मविश्वास जो वाढलेला होता त्याला आता यश मिळताना दिसतंय आणि जो सत्ताधारी पक्ष आहे अँटी इन्कम्बन्सी आता इथे सुद्धा बघायला मिळते आहे. नेमके काय मुद्दे होते? आताचा सत्ताधारी पक्ष खाली गेलाय आणि दुसरा पक्ष वर येताना दिसतोय आकडेवारीमध्ये. नाही, 2-3 मुद्दे या मिझोरमच्या निवडणुकीमध्ये खूप महत्वाचे होते जे आपल्याला राष्ट्रीय अँगलनं पण बघावे लागतील. एकतर रिफ्युजनचा मुद्दा, दुसरं म्हणजे मणिपूर मधला जो व्हायलन्स आहे त्याची पण एक कुठंतरी प्रतिक्रिया या निकालांमधून येणार असं म्हटलं जातंय. कारण कुकींच्या बाबतीत विशेषतः जो तिथं अन्याय झाला त्या कुकींच्या आणि मिझोनच्या मध्ये एक सांस्कृतिक संबंध असल्यामुळं मिझोनची सहानुभूती जी आहे ती विशेषतः या कुकी समुदायाच्या बद्दल अधिक असते आणि त्याच कारणामुळं यामिनी ही पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की केवळ 5 राज्यांच्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये मिझोरम हे एकमेव राज्य आहे की जिथं पंतप्रधान मोदी प्रचाराला जाऊ शकले नाहीत. 2014 नंतर असं राज्य सापडणं अवघड आहे की ज्या ठिकाणी निवडणूक आहे आणि मोदी गेलेले नाहीये. पण मिझोरम मध्ये ते झालं आणि खरं तर ते जाणार पण होते. तिथं एक सभा जी आहे ती मोदींची आयोजित करण्यात आलेली होती. पण MNFचे जे लीडर आहेत त्यांनी मोदींच्या सोबत तेव्हा स्टेज शेअर करायला नकार दिला. कारण ज्या पद्धतीचा हिंसाचार मणिपूरमध्ये झालेला होता तो थांबवण्यामध्ये तिथलं भाजपचे मुख्यमंत्री अपयशी आहेत आणि त्याचा राग आपल्याला इथं सहन करायला लागू नये म्हणून त्यांनी तो नकार दिला आणि त्यामुळं मोदींची ती सभा जी आहे मिझोरम मधली ती राहिली. एरवी नॉर्थ ईस्ट बद्दल भाजप हे सांगण्याचा प्रयत्न करतं की काँग्रेसच्या काळामध्ये दुर्लक्ष होत होतं आणि आम्ही तिथं लक्ष दिलेलं आहे. आमचे केंद्रीय मंत्री अनेक दौरे करतात. स्वतः पंतप्रधान पण सांगतात की मी किती वेळा त्या ठिकाणी गेलेलो आहे. पण निवडणुकीच्या प्रचारामध्ये ते जाऊ शकले नाहीत. याचं कारण कुठंतरी त्या मणिपूरच्या असंतोषामध्ये सुद्धा दडलेलं आहे आणि त्यामुळं याची पण एक रिॲक्शन कशा पद्धतीने येते त्या राज्यामध्ये हे आपल्याला बघावं लागणार आहे. अगदी. तर या मिझोरामची ही जी निवडणूक आहे ती अत्यंत चुरशीची खरं तर बघायला मिळत होती. 26 आकडेवारी आहे सध्याच्या कलांच्या नुसार ZPMची आणि MNF आहे 10 जागांवरती सध्या आघाडीवरती. एकूणच ही निकालाची वैशिष्ट्ये आपण बघूयात. विधानसभेच्या 40 जागांसाठीचं हे मतदान झालेलं होतं आणि त्या सगळ्याचा निकाल आज येणार आहे. मतमोजणी होती आहे. 40 पैकी 39 जागा या अनुसूचित जमातींसाठी राखीव असतात. आदिवासी बहुल भाग आहे हा सगळा. तर 40 पैकी 1 जागा ही खुल्या प्रवर्गासाठी असते. एकूणच या मिझोरामच्या निकालाची वैशिष्ट्ये आपण समजून घेतोय. त्यासोबतच या 40 जागांसाठीचं मतदान पार पडलेलं आहे. हळूहळू कल आपल्या समोर यायला सुरुवात झालेली आहे. आपण भोईटे सरांकडे पुन्हा एकदा जाऊयात. भोईटे सर, लोकसभेच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतंय की ईशान्येकडची राज्य खरं तर एकूणच 8 राज्यांमध्ये लोकसभेच्या तितक्याशा काही फार जागा नसल्या तरी मोजक्या 25 जागा असतील, पण लोकसभेच्या दृष्टीने हे राज्य मिळवणं हे किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? लोकसभेचा फक्त संख्याबळाच्या गणिताचा विचार केला तर कदाचित 1 जागा असणारं राज्य फार महत्त्वाचं नसू शकतं. मात्र अनेकदा अशा आकड्यांपेक्षा तिकडचे भावनात्मक मुद्दे आणि अवघ्या देशाला आम्ही कसं सोबत घेऊन चाललोय ते दाखवणं सुद्धा राष्ट्रीय पक्षांची गरज असते. त्यामुळे याआधी सुद्धा जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा काही वेळा 2 पावलं मागे येऊन काँग्रेसला चालावं लागायचं, विशेषतः ईशान्येतील प्रादेशिक पक्षांचा विचार केला तर. कारण संवेदनशील भाग आहे एवढंच नाही आहे, तर त्याला भारताशी जोडणारा जो भाग आहे सिक्कीमकडचा, ज्याला चिकन नेक म्हणजे कोंबडीच्या मानेसारखं निमुळतं, खरोखरच भौगोलिक दृष्ट्या तो तसा आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा जेव्हा उत्तर सीमेवर तिकडच्या चीन सातत्यानं वाकडी नजर ठेवून आहे. अरुणाचल प्रदेशला तर तो भारताचा भाग मानायला तयार नाही चीन. इतक्या कपटीपणानं त्या ड्रॅगनचं वेगळं एक विखारी राजकारण सुरू असतं. त्या परिस्थितीत ईशान्येतील राज्यांचं संख्याबळ, लोकसभेतील बळ यापेक्षा महत्त्वाचं हेच ठरतं की तिकडचे पक्ष देशासोबत राहतील, देशाच्या मुख्य प्रवाहाशी त्यांना कसं जोडलेलं ठेवायचं यावर भर दिसेल. भाजपाच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजप त्या दृष्टीनं प्रयत्न करताना दिसत आलेला आहे. हे सकारात्मक सांगावं लागेल, मान्य करावं लागेल. त्यातही भाजपचा वनवासी कल्याण आश्रम जो आहे, तुम्हाला ठाऊक असेलच की संघ परिवार हा आदिवासी शब्द न वापरता वनवासी हा शब्द वापरतो. त्यातून अनेकदा वाद सुद्धा उद्भवतात. त्या संपूर्ण ईशान्येतील राज्यांमध्ये भाजपनं एक वेगळं संघ परिवाराचं एक वेगळं नेटवर्क आहे. त्या नेटवर्कमधील अनेक तरुण विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना
मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी आणून वेगवेगळ्या कुटुंबांशी सुद्धा त्यांना जोडलं जाण्याचा प्रयत्न होतो. कोणी मानो न मानो, मात्र अशा प्रकारचे जे प्रयत्न चालतात ते सुद्धा कुठेतरी भाजपासाठी सुद्धा फायद्याचे ठरतात. भारतासाठी ठरतातच, मात्र भाजपासाठीही राजकीयदृष्ट्या पावलं तिकडं आपली जमवण्यासाठी, त्यांना ते मजबूत करण्यासाठी फायद्याचं ठरत असतं. त्यामुळे काँग्रेस एका जागेवर घसरत असताना आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, आणि ही निवडणूक आयोगाच्या आकडेवारी समोर येते आहे, भाजप मात्र एक जागा 3 वर वाढवताना दिसते. त्यातही ZPM ज्यांच्याबद्दल प्रसन्ननं माहिती देताना सांगितलं, त्याआधी प्रशांत सुद्धा बोलले की त्याच्या नेत्याला या पद्धतीनं काँग्रेसच्या राजवटीमध्ये त्रस्त करण्यात आलं होतं. त्यामुळे कदाचित त्यांचे जे एक उद्गार आणखी एक मी सांगू इच्छितो, जसं मी मगाशी किरण रिजिजू यांचा उल्लेख केला, ते म्हणालेले आहेत काही झालं तरी चालेल, मात्र काँग्रेससोबत जाणार नाही. अर्थात आता मिझोराम मधील आपल्या भारतीय मतदारांचा कौलच हा आहे की बाबा एकच सुस्पष्ट सत्ता द्यायची. मला असं वाटतं प्रसन्न किंवा प्रशांत यांनी या मुद्द्यावर सुद्धा बोलावं की कालपासून जे 4 राज्यांचे सुद्धा कौल आपण दाखवलेले, आजचं 5वं राज्य आहे. भारतीय मतदारांची मानसिकता आता एकाच पक्षाला मजबूत बहुमत देण्याकडे दिसते की काय? आता कुठेही खिचडी सरकार नको, तर एकच पक्ष यावा, आम्ही त्याला विचारू, त्याच्याकडे मांडू, असं काही दिसतंय का? यावर सुद्धा त्या दोघांनी बोलावं असं मला वाटतं. आपण प्रशांत कदमांकडे जाऊया. तर काय वाटतंय सर तुम्हाला, भारतीयांची मानसिकता आता थोडीशी बदललेली आहे का? त्यांना अशी 2-3 पक्षांची सरकार, खिचडी सरकार नको आहेत, आणि त्यामुळे कालचे रिझल्ट सुद्धा आपण बघितले तर बहुमतामध्ये सरकार येताना दिसत आहेत. नक्कीच 5ही राज्यांमध्ये हा पॅटर्न दिसलेला आहे. आणि खरं तर महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 5 वर्षांमध्ये जे झालेलं आहे ते बघता सर्वसामान्य नागरिकांची पण ही इच्छा असेल की आता पुढच्या वेळी जेव्हा महाराष्ट्रात मतदान होईल तेव्हा किमान असा कौल असावा की कुठल्या तरी एका आघाडीला स्पष्ट बहुमत मिळावं. कारण ज्या पद्धतीचे आपण सगळे नाट्य गेल्या 5 वर्षात बघितलेले आहे, इतके मुख्यमंत्री, इतके उपमुख्यमंत्री बघतोय, त्यामुळे हा जर एक नॅशनल पॅटर्न असेल तर तो आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकर यावा अशी एक इच्छा सर्वसामान्य मतदार या सगळ्या राजकारणाला कंटाळून तरी किमान करत असतील. कुणाचंही येऊ द्या, पण एक स्पष्ट सरकार जे आहे ते येऊ द्या. दुसरीकडे नॉर्थ ईस्ट जे आहे ते लोकसभेच्या दृष्टीनं जे आहे ते भाजप आणि काँग्रेससाठी का महत्वाचं आहे? कारण 25 जागा जरी असल्या तरी हा आकडा जो आहे तो एक गठ्ठा मिळतो. कारण केंद्राच्या सत्तेसोबत हे छोटे मोठे पक्ष जे आहेत ते सहज जोडले जातात. आणि त्यातही भाजपनं काय रणनीती केली तर आसाम हे या सगळ्यामध्ये खूप प्रभाव टाकणारं राज्य आहे. जे आसाममध्ये होतं ते आजूबाजूला लगेच पसरवणं शक्य होतं. आता आसाममध्ये जे मुख्यमंत्री आहेत ते खरं तर मूळचे भाजपचे नाहीयेत, ते काँग्रेसचे नेते आहेत. पण काँग्रेसची एकूण जी कार्य करण्याची शैली आहे त्याच्यामुळे त्यांनी हा चेहरा गमावला आणि भाजपनं तो अलगद पकडला आणि त्याच जोरावरती सगळं नॉर्थ ईस्ट मधलं आपलं जाळं जे आहे ते विणलेलं आहे. म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा भाजपला काही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला नव्हता. त्याच्यासाठी जी काही भाजपनं सगळ्या खेळी केल्या त्याच्यामुळेच ती एक ऐतिहासिक नबाम रेबिया, जे नाव खरं तर आता सगळ्या महाराष्ट्राला पाठ झालेलं आहे, अशा पद्धतीनं सरकार उलथवून तिथं खेळी केलेल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये एक वेगळी स्ट्रॅटेजी जी आहे ती भाजपनं केलेली आहे. त्रिपुरा जर वगळलं तर कुठल्याच राज्यामध्ये नॅचरल ग्रोथ जी आहे ती भाजपची नाहीये. पण शेवटी कसं असतं की एकदा सत्ता आल्यानंतर साम दाम दंड भेद करत तुम्हाला ती अधिक पोचवावी लागते. राखण्यासाठी जे कष्ट करावे लागतात ते भाजपनं नॉर्थ ईस्ट मध्ये केलेले आहेत आणि त्याची फळं जी आहेत ती त्यांना मिळताना दिसत आहेत. अगदी थोडक्यात प्रसन्न सरांकडे हा पुन्हा एकदा मुद्दा. प्रसन्न सर, काल दिवसभर जे आपण मतसंग्राम बघत होतो, सगळे आकडे बहुमतामध्ये दिलेले आहेत सरकारला. यामिनी, यासाठी जसं आपल्याला या 5 राज्यांकडे तर आपण बघतोच आहोत, खास करून मात्र मी या 5 राज्यांपेक्षा मला उत्तर प्रदेश जास्त इंटरेस्टिंग वाटतंय. उत्तर कसं आहे, राजस्थान, मध्य प्रदेश या ठिकाणी नेहमीच 2 पक्षांची मेजॉरिटीची पॉलिटिक्स होत आलेलं आहे. उत्तर प्रदेशने मात्र गेल्या काही टर्म्स मध्ये, प्रशांत सुद्धा सांगेल, बसपाला संपूर्ण सत्ता दिली, समाजवादी पार्टीला संपूर्ण सत्ता दिली. आता बिहारमध्ये नितीश कुमारांना, पण तिकडे जरा तसा फॅक्शनचा प्रकार झाला नाही अशातला भाग. आणि म्हणूनच मी जेव्हा आपण हे म्हणतो की बहुमताला आता सरळ जनता एका पक्षाला बहुमत देते, तेव्हा बिहार मात्र एक अपवाद म्हणून बघायला मिळतोय. पण उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यामध्ये हा पॅटर्न 3 पक्षांच्या बाबतीत बघायला मिळालेला आहे. फक्त हे जो आपला हायपोथिसिस आहे त्या पक्क करायला जरा महाराष्ट्राच्या इलेक्शनसाठी परत एकदा बघावं लागेल. पंजाबमध्ये आपला पूर्ण सत्ता, दिल्लीमध्ये पण पूर्ण सत्ता दिलेली आहे. पण एकदा बिहार, उत्तर प्रदेश ही लिटमस टेस्ट करूया आणि मग फायनल आपण विधान करू शकतो. अगदी खूप खूप धन्यवाद. तुम्ही तिघं सुद्धा जोडले गेलात आणि सविस्तरपणे चर्चा केलीत, विश्लेषण केलं याच्यासाठी.